हॅलो मित्रांनो. आज आपण एकदम भारी गोष्ट ऐकणार आहोत. तुमच्याच तिसरीच्या पुस्तकातली ही एक भन्नाट नाटुकली आहे. म्हणजे एक छोटीशी पण खूप मज्जा आणणारी गोष्ट. आणि हो, ही गोष्ट आपण एकदम वेगळ्या स्टाईलमध्ये पाहणार आहोत. जणू काही एखादे ॲनिमे कार्टूनच. तर मग खऱ्या ताकदीचा म्हणजे एकीच्या बळाचा अर्थ काय असतो हे जाणून घ्यायला तयार आहात ना? चला तर मग लगेचच सुरू करूया. मला सांगा, मित्रांसोबत गट बनून राहायला आणि एकत्र खेळायला सर्वांनाच खूप आवडतं होय ना? मैदानावर मित्रांसोबत कार्टूनच्या गप्पा मारण्यात, डबा खाण्यात आणि थोडीफार मस्ती करण्यात जी मज्जा आहे ती एकटं बसण्यात कुठे? ह्याच एकत्र मिळून राहण्याला आपण एकी म्हणतो. आणि आज आपण ह्याच एकीच्या बळाची कमाल काय असते ते पाहणार आहोत. ही गोष्ट आपण शिवा, सई आणि तान्या या आपल्या ॲनिमे मित्रांसोबत बघणार आहोत. हे तिघं मिळून आपल्याला ही मस्त नाटुकली सांगणार आहेत. जणू काही आपण एखादं भारी कार्टूनच बघतोय असं वाटेल तुम्हाला. तर आपल्या गोष्टीचा पहिला भाग सुरू होतोय. याचं नाव आहे चुकीची एकी. आता गोष्टीत ना एक खोडकर मुलांची गँग आहे. अगदी तुमच्या आवडत्या कार्टूनमधल्या खोडकर मुलांसारखी. या गँगमध्ये आहेत श्रेयस, सोहम, वैभव, श्रीराम आणि निलय. हे सगळे मित्र नेहमी एकत्र असतात हे छानच आहे. पण गंमत म्हणजे ते त्यांची ही एकीची ताकद चुकीच्या कामांसाठी वापरत आहेत. या गँगचा म्होरक्या निलय अगदी गर्वाने काय म्हणतो माहितीये? आम्ही मुले सर्व एकत्र आलो की वाट लावू शकतो सर्वांची. अरे बापरे, किती चुकीचं आहे ना हे. शाळेत नवीन आलेल्या कार्तिकला तो असं सांगतोय. या मुलांनी चक्क वर्गातल्या मुलांच्या वस्तू इकडे तिकडे लपून ठेवल्या आणि वरून टीचरला नाव मात्र कार्तिकचं सांगितलं. त्यामुळे बिचाऱ्या कार्तिकला विनाकारण टीचरचा ओरडा खावा लागला. म्हणजे बघा, त्यांनी त्यांच्या एकीचा वापर फक्त इतरांना त्रास देण्यासाठी केला. पण अरे, हा नवीन मुलगा कार्तिक रडतोय का? काय झालं असेल त्याला रडायला? काय वाटतं बरं तुम्हाला? त्या खोडकर मुलांनी विनाकारण त्रास दिला आणि टीचरने रागावून शिक्षा केली म्हणून तो रडत असेल का? चला तर मग तो नक्की का रडतोय यामागचं खरं कारण शोधूया. आणि इथेच आपल्या गोष्टीत एक मोठा ट्विस्ट येतो. मित्रांनो, कार्तिक स्वतःला शिक्षा मिळाली म्हणून अजिबात रडत नव्हता. तो इतका चांगला आणि समजूतदार मुलगा आहे ना, की तो दुसऱ्या कोणासाठी तरी रडत होता. शाळेच्या बागेत काम करणारे आपले माळी काका, ज्यांचं नाव हरिभाऊ आहे, ते एका झाडाशी बोलताना ढसाढसा रडत होते. आणि त्यांचं ते प्रचंड दुःख पाहून कार्तिकच्या डोळ्यात पाणी आलं होतं. यालाच म्हणतात दुसऱ्यांबद्दल सहानुभूती असणं. पण हरिभाऊ काका इतके का रडत होते? त्यांच्यावर संकटांचा केवढा मोठा डोंगर कोसळलाय हे ऐकून तुम्हालाही वाईट वाटेल. ते उद्या कामावरून निवृत्त होणार आहेत. म्हणजे उद्यापासून त्यांच्याकडे नोकरी नाही. आणि नोकरी नाही म्हणजे पगार नाही, पैसे नाहीत. त्यात त्यांची पत्नी खूप आजारी आहे. त्यांच्या मुलाला अभ्यासात गती नाहीये, म्हणजे त्याला अभ्यास नीट समजत नाहीये. आणि सर्वात मोठी काळजी म्हणजे आता नोकरीच नाही तर घराचं भाडं कसं देणार? हे सगळे प्रश्न एखाद्या मोठ्या वादळासारखे हरिभाऊंसमोर उभे होते. पण इथेच कार्तिकने एक असा भारी प्रश्न विचारला ज्याने सगळंच बदलून गेलं. तो निलयला म्हणाला, "काय रे निलय, आपण सर्वजण त्यांना मदत करू शकतो का?" हा प्रश्न खरंच खूप ताकदवान आहे. कार्तिकने त्या खोडकर गँगला चॅलेंज दिलं की त्यांच्या एकीचा वापर इतरांना त्रास देण्याऐवजी एका चांगल्या कामासाठी करून दाखवा. मग पुढे काय झालं असेल? जेव्हा या मुलांनी खरोखरच डोकं लावून विचार करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, त्यांच्याकडेच हरिभाऊंच्या प्रत्येक समस्येवर उपाय आहे. त्यांनी शोधलेला हा उपाय खरोखरच कमाल आहे. सर्वांनी ठरवलं की एकत्र मिळून आपण नक्कीच काहीतरी जादू करू शकतो. आणि इथूनच सुरू होतो आपला सर्वात महत्वाचा भाग, खऱ्या एकीची ताकद. त्या मुलांच्या काय लक्षात आलं माहितीये? जरी ते सगळे वेगळ्या कुटुंबातून आले असले तरी त्यांच्या आई-वडिलांचे जे व्यवसाय आहेत ते एखाद्या पझलच्या तुकड्यांसारखे आहेत. जर हे सर्व तुकडे योग्य प्रकारे एकत्र जोडले ना, तर हरिभाऊंचं संपूर्ण आयुष्य सुधारू शकतं. आता ही कमाल कशी घडते ते बघा. वैभवचे बाबा फ्लॅट्स बांधतात. तिथे त्यांना नेहमी चौकीदार लागतोच. म्हणजे हरिभाऊंना ती नोकरी मिळू शकते. आणि नोकरीसोबतच राहायला तिथे मोफत घरही मिळेल. बघा, घराच्या भाड्याचा प्रश्न एका झटक्यात सुटला. सोहमची आई शिक्षिका आहे. ती हरिभाऊंच्या मुलाचा अभ्यास घेईल. शिक्षणाचा प्रश्नही सुटला. आणि निलयची आई डॉक्टर आहे. ती हरिभाऊंच्या आजारी पत्नीवर चांगले उपचार करेल. पाहिलीत मुलांची कमाल. त्यांच्या एकीने हरिभाऊंची प्रत्येक चिंता कशी चुमंतर करून टाकली. मित्रांनो, यालाच म्हणतात खरी एकी किंवा एकीचे बळ. नुसतं एकत्र येऊन दुसऱ्यांची चेष्टा करणं किंवा त्यांना त्रास देणं याला एकी म्हणत नाहीत.
खरी एकी तेव्हाच असते जेव्हा आपण आपली वेगवेगळी ताकद एकत्र करून दुसऱ्या एखाद्या गरजू माणसाला मदत करतो आणि त्यांच्या आयुष्यात आनंद आणतो. इतरांना आनंदी करूनच आपण खऱ्या अर्थाने स्वतः सुखी होऊ शकतो. आणि शेवटी सर्व मुलांनी एका सुरात एकदम उत्साहाने काय ठरवलं? ठरलं तर मग चला मदतीला. हा उत्साह, ही प्रेरणा आपल्या सर्वांमध्ये असायला हवी. त्या खोडकर मुलांनी स्वतःला पूर्णपणे बदललं आणि खऱ्या अर्थाने सुपर हिरोजसारखं काम करून दाखवलं. हीच होती त्यांच्या एकीची खरी ताकद. तर बालमित्रांनो, आजची ही गोष्ट तुम्हाला नक्कीच खूप काही शिकून गेली असेल. आता जरा विचार करा, आज मित्रांसोबत मिळून कोणाला बरं मदत करता येईल? शाळेत, मैदानावर किंवा अगदी घरीही ही एकीची ताकद नक्की वापरून पहा आणि चांगल्या कामांसाठी एकत्र या. चला तर मग, आजची गोष्टींची वेळ इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट गोष्टीसोबत. तोपर्यंत एकमेकांना मदत करत रहा.